गाडी आली निवळी संगमेश्वर बस स्थानकामधून आता रिक्षा पकडूया संगमेश्वर रेल्वे स्टेशनसाठी. समोरून जी गाडी आहे ही 16346 नेत्रावती एक्सप्रेस. काल सकाळी 9:15 वाजता तिरुवनंतपुरमवरून निघाले. चिपळूणला भयंकर गर्दी आहे. या बेल खायला या. बेल खातो 30 रुपये बेल. चला भाई पनवेल, चला बाय 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 बाय. Kokenkar Avinash channel var तुमची स्वागत आहे. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. कशा सर्व मैदात ना मंडळी, मजेतच राहायला पाहिजे. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी. गेले काही दिवस पावसाने एकदम कोकणाला झोडपून काढलं आहे. म्हणजे पालघरपासून एकदम त्या गोव्याच्या बॉर्डरपर्यंत सगळीकडेच पाऊस पडत होता. विरार, वसई, नालासोपारा एकदम हालत खराब होती. म्हणजे साधारण आपण पकडू शकतो 4 जुलै ते 8 जुलै हा जो टायमिंग होता तो भरपूर खतरनाक होता वसई, विरार, नालासोपाराकरांसाठी. कारण सगळं बंद झालेलं. एकतर लाईट नव्हती, नेटवर्क नव्हतं, त्याच्यामध्ये पाणीही नव्हतं कारण मोटरने पाणी वगैरे जात नव्हतं. सगळ्याच गोष्टी बंद झालेल्या, ट्रेन बंद झालेल्या, बस बंद झालेल्या, सगळंच बंद झालेलं. ॲक्च्युली झालं असं, आपण पण निघणार होतो 4 तारखेला, पण पाऊस खूप असल्यामुळं मग थांबलो. शेवटी मग गावीच अडकलो होतो. तर मंडळी आत्ता सगळं व्यवस्थित झालं आहे. तर फायनली आज मंडळी आपण निघालो आहे मुंबईच्या दिशेने. तर आता सकाळी आपली 8ची लालपरी पकडायची, संगमेश्वर गाठायचं, संगमेश्वरवरून रेल्वे स्टेशन, आणि रेल्वे स्टेशनवरून आपल्याला आज गुरुवार आहे तर आजच्या ट्रेन म्हणजे सकाळी आपली दिवा पॅसेंजर, त्याच्यानंतर आत्ता 10 वाजताची नेत्रावती, दुपारी परत आहे आपली दिवा, त्याच्यानंतर मांडवी, आणि संध्याकाळी मग तुतारी आणि कोकण कन्या म्हणजे रात्री. अशा 5-6 गाड्या आहेत. एक्स्ट्रा गाड्या आज काही नाही आहेत. तर आपण 8च्या गाडीने आता गेलो तर 10 वाजताची नेत्रावती आपण गाठू शकतो. तर आज प्रथमेश आहे सोबत, तो पण 2-3 दिवसापूर्वी आला आहे आणि गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल, तर तोही सोबत आहे. तर चला मंडळी आता पटापट आवरावर करतो छोटी मोठी, आणि मग निघायचं आपल्याला संगमेश्वरच्या दिशेने. घराच्या पाठचा परिसर एकदम सुंदर झाला आहे. भाताची रोपं आहेत ती एकदम तयार झालेली आहेत. परत जेव्हा आपण येऊ तेव्हा इकडे पूर्ण लावणी झालेली असेल भाताची, आणि हा परिसर एकदम सुंदर झालेला असेल. त्या दिवशी आपल्या या शेवग्याचं झाड पण तुटलं आहे, म्हणजे तुटला म्हणजे वरचा भाग तुटला, बाकी झाड आहे व्यवस्थित. आज गावाला पण एकदम बऱ्याच दिवसानंतर असं मोकळं वातावरण आहे. म्हणजे ऊन पण बारीकसं पडलं आहे, नाहीतर पावसाने एकदम हाहाकार माजवलेला. असो चला पटापट आवरावर करूया आणि निघूया. चला मंडळी फायनली निघालो आहे. बॅग जरा यावेळेस वजनदार आहे, सगळं सामान एकाच बॅगेत टाकलं आहे. तर चला पटापट वरती स्टॉपवर जाऊ. ॲक्च्युली आपली 7:15 गाडी आहे संगमेश्वरवरून, तर 8-8:15 वाजेपर्यंत इथे येते आणि मग लगेच गावातूनच निघते. त्यामुळे मग वरती जाऊन बसावं लागतं. प्रथमेश पण आला असेल. ओके चला निघालो. हो सावकाश कामं करा. जय बजरंगबली. जाता जाता बजरंगबलींचं दर्शन घेऊया. बऱ्याच दिवसांनी सूर्यदेवानी दर्शन दिलं आहे. हे बघा मस्त दिसत आहेत, एकदम भारी. ढगातून कुठून तरी आलेत, असलं तर एक 5 मिनटं राहतील, नाही तर जातील गुडूप लगेच. फायनली प्रथमेश पण निघाला. थांबायचं ना अजून? सुट्टी नाही सुट्टी संपली. इकडे आई आणि मामी सोडायला आलेत. गाडी अजून आली नाही, 8-10 झाले, येईल आता. चला गाडी आली फायनली. चल बाय बाय बाय. गाडी आली निवळी संगमेश्वर. लय पाठी थांबवली गाडी.
चल आहे हां बाय बाय मामे बाय हां चला चाललो तुम्ही कुठे जात आहे कुठपर्यंत संगमेश्वरला जात आहे बोल ना तर समाजा बाय बाय लवकर येऊ हो तिवऱ्यामध्ये गाडी आली चल बाय बाय लवकर येऊ आता चला जातो ना बाय 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 तात्या निघाले कारबडल्यात कामाला बटर निघाला शाळेला आलाच कधी रे बबलूसोबत आला तर हे कारबडले स्टॉप आमचं हायस्कूल 8वी ते 10वी शिक्षण इकडे कारबडलेमध्येच झालं चल चला आलेलं आहे संगमेश्वर बस स्थानकामध्ये चला संगमेश्वर बस स्थानकामध्ये आलो आहे आणि इकडे चिखलाचं जरा साम्राज्य झालं आहे बस पण बऱ्याच लागल्यात संगमेश्वर बस स्थानकामधून आता रिक्षा पकडूया संगमेश्वर रेल्वे स्टेशनसाठी 30 रुपये शेअरिंग नाही तर 120 रुपये डायरेक्ट चिखलवा काय झाला आहे चला भेटू लवकर निघालो आता मुंबईला होय चला 9:30 झालेत वेलकम टू संगमेश्वर गाडी आपली नेत्रावती आहे 9:50 पण आज येणार आहे 11:10 तर तिकीट काढूया आणि वाट बघूया 6 तिरुवनंतपुरम लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस ज्या गाडीची निर्धारित वेळ सकाळी 9:50 आणि आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 1 तास उशिरा येत आहे चला संगमेश्वरमध्ये तर आपण पोहोचलो आहे तर आता अनाऊन्समेंट होते ऑनलाईन पण दाखवलं आहे की साधारण 11:10 ऑनलाईन दाखवते आता ही सांगते 10:50ला गाडी येईल बघूया शताब्दी समोरून जी गाडी आली ना ती 11203 नागपूर मडगाव एक्सप्रेस आहे काल नागपूरवरून दुपारी निघाले 3:05 आणि वाया कल्याण येते कल्याण पनवेलला सकाळी 5 वाजता आहे आणि संगमेश्वरचं टायमिंग आहे 9:42 आज उशीर आले ऑफिशियल स्टॉप आहे संगमेश्वर 9:42 आज 11:18 आली आता ही गाडी इथे क्रॉसिंगसाठी सुद्धा थांबेल ऑफिशियल स्टॉप पण आहे आणि क्रॉसिंगसाठी सुद्धा थांबेल आणि रत्नागिरीच्या बाजूने नेत्रावती येईल समोरून जी गाडी आहे ते ही 16346 नेत्रावती एक्सप्रेस काल सकाळी 9:15 वाजता तिरुवनंतपुरमवरून निघाले खाली आहे या गाडीला पुढे 2 आणि पाठी 2 असे 4 जनरल डबे असतात आपण आज पाठी आलो आहे गेल्या ट्रिपमध्ये याच गाडीने मुंबईला गेलो होतो
तेव्हा पुढे गेलेलो इंजिनच्या पाठीमागे. आज गर्दी तशी कमी आहे, बघूया. कृपया लक्ष द्या. नागपूर वरून येणारी मडगाव ला जाणारी गाडी नंबर 1120 नागपूर मडगाव एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून सुटेल. कृपया पुढे जायला वाटतं. नागपुर से आने वाली मडगांव को जाने वाली गाड़ी नंबर 1120 नागपुर मडगांव एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 2 से चलने को तैयार है. हम आपकी सफल सुखद याला ट्राय करा, याला ट्राय करा. की कामना करते हैं. May I have your attention please? Train number 15203 Nagpur Madgaon Express is now ready for departure from platform number 2. Wish you all a very happy and comfortable journey. 11:25 झालेत. फायनली गाडी आली आणि आपला पुढचा प्रवास सुरू झाला आहे मुंबईच्या दिशेने. बारा वाजून 5 मिनटं झालेत. आपण आता चिपळूणला पोचतो आहे. ऑफिशियल टायमिंग आहे 10:52. तर 12:05 म्हणजे एक सव्वा तास उशिरा गाडी चाललेली आहे. आणि आता चिपळूण आल्यावर सगळे वडापाववाले आतमध्ये घुसतील. तर आता चुपचाप जरा आतमध्ये जाऊन बसलेलं बरं आहे. ये भाई. हा भाऊ उतरला. कुठून आला? कुठून? रत्नागिरी. अच्छा. चिपळूणला भयंकर गर्दी आहे. तर आपण जरा वरती येऊन बसलो आहे.
डबा पूर्ण पॅक झाला, पूर्ण डबा पॅक झाला. आणि खेळला तर बघायला नको, खेळला पूर्णच पॅक होईल. खचाखच भरलाय. रत्नेश पहिला जेवण बसला होता. म्हटलं चिपळूणपर्यंत जरा बाहेर राहूया. चिपळूणला गर्दी बघितली तसा वर येऊन बसलोय. अरे इथं बसता इथं बसतो. अरे का उभा नाही 12 वर नाही का? वडापाव 30 रुपये प्लेट. ते इकडे वरती बसता इकडे. 30 रुपये प्लेट है, 30 रुपये. वड़ा गरम या वड़ा पाव गरम. मला ताजा वडे खाऊ, गरम गरम वडे, वडापाव, वडे गरम वडापाव. या वड़ा आले, वड़ा गरम वड़ा. 12:09 झाली. आपण चिपळूण सोडला आहे. तर पुढचा स्टॉप आहे खेड. रत्नागिरीवरून ही गाडी निघाली की संगमेश्वर, चिपळूण, खेड, त्याच्यानंतर रोहा आणि पनवेल. पुढे मग जायचं असेल तर ठाणे आणि LTTला जाऊ शकता. आपण पनवेलला उतरायचं ना, पनवेलला उतरू आणि त्याच्यानंतर मग हा जाईल मानखुरला. मी पुढे जाईन वाया. गाडी माणगावपर्यंत साधारण आहे ना 70च्या ॲव्हरेजने लगभग जाते, 70-75. आणि माणगाव सोडला की मग पुढे कसं नॉर्मली वीरनंतर डबल पटरी आहे, तर मग स्पीड जातो 100च्या आसपास. आता बघा 75, 77, 76 म्हणजे 70-75चे ॲव्हरेज आहे. दा बेल कसे हो? 30. आम्हाला 1, 2, 3 काही 2 घेऊ ना. 2 घे बघ. त्या बेल खायला या. बेल खातो 30 रुपये बेल. चिवड्याची आहे, शेंगदाण्याचं नाही. आंबा सब पण नाही. आंबा पण नाही. आंबा पण नाही. लिंबू आहे, लिंबू. लिंबू झालं. बेल खायला का? 12:40 झाले. भेल खाता खाता खेड आला आहे. 11:20 टायमिंग आहे. पण गाडी आज 1/4 तास उशिरा चालली आहे. वरती बसायचं तर वरती बसू शकतो. 12:44 झाले. खेडवरून गाडी निघाली आणि खचाखच भरलेली गाडी. आता पुढचा स्टॉप रोहा. दुपारचे 1:40 झालेत. माणगावला आपण पोचतो आहे आणि आता गाडीचा स्पीड बघा, 109, 108 स्पीड वाढवला गाडीने. ॲक्च्युली आता डबल पटरी झाली ना पुढे, तर आता गाडी जाय स्पीडने. गर्दी तुफान झाले. गर्दी तुफान आहे, पण आता ठीक आहे. 3:30 वाजेपर्यंत वगैरे आपण पनवेलला पोहोचू. अजून साधारण 2 तास. सकाळपासून आता पाऊस आला. बहुतेक गावाकडे पण पाऊस आला असेल परत. झाला ना. कुठलं स्टेशन आलो? कोलाड. कोलाडला पाऊस आला. 2:15 झाली. गाडी रोहाला आता थांबली होती. रोहावरून पुढे निघाली. जाईल 3:30 पावणे 4च्या आसपास जाईल पनवेलला. 3:30 झालेत. पनवेल आलं आहे. 2:52 टायमिंग आहे. साधारण 40 मिनटं गाडी उशिरा चालले. काय उतरायचं आहे ना? पनवेललाच उतरूया. पनवेलवरून मग वडाला, तिथून अंधेरी, तिथून नालासोपारा वाया जावं लागेल. 4:34 आहे ना गोरेगाव. भरपूर वेळ आहे. त्या गाडीला थांबण्यापेक्षा वाया जाऊन लवकर जाऊ. चला बाई, पनवेलला आलेलं आहे. इथून वडाला म्हणजे जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला गाडी जाईल ती पकडावी लागेल आपल्याला आणि वडाला उतरून वाया जावं लागेल. अरे तात्याने काकी नेरूळला, हा इकडे मानखुर्दला, मी पुढे जाणार. पहिल्यांदा तिकडे उतरलो की इकडे लगेच ट्रेन भेटायची. आता इकडे पनवेल स्टेशनची अवस्था बघा काय आहे.
काम चालू आहे आणि इकडे जो प्लॅटफॉर्म आहे तो पुढे सरकवला एकदम चालत जायला लागेल. म्हणजे गावावरून येताना पहिला डब्बा पकडला तर बरं आहे ना. हां पुढे जाईल. हां नाही बरोबर जातो. लास्ट टाईमला गेलो होतो ना, तो ब्रिज आहे तिथे, ब्रिज उतरलात की लगेच ट्रेन भेटते. चला इकडे 3:45 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाडी लागले, ती पकडूया. मला वाटतं जाऊ आपण 5च्या आसपास जाऊ वडाला. चला बाय 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 बाय. मगाशी तात्याने काकी गेले, आता प्रथमेश पण निघाला. बाय बाय. मानकोर आला, आता वाशीची खाडी गेली, मानकोर झालं. आपण जाणार वडाला. चल बाय बाय, भेटू लवकर गणपतीला. आता चालेल, चल बाय बाय. हां 5ला 5 मिनटं आहेत. आपण फायनली आता वडाल्याला पोचलो आहे. तर इथून गोरेगाव गाडी पकडायची, बँड्रा किंवा अंधेरीला उतरूया. 5:01ची गोरेगाव, 5:10ला आले, उशिरा चाललं आहे. चला फायनली नालासोपारामध्ये उतरलो. धावतच ट्रेन पकडावी लागली बँड्राला, कारण वडाल्यावरून जी ट्रेन आहे 5:01ची ती 5:12ला पोचली असती, पण ती आली 5:10ला. तर आपल्याला 5:21ला सोडलं. लकीली बँड्रावरून 5:18ची गाडी आहे, ती थोडी 2-4 मिनटं उशिरा होती. त्यामुळे आता फायनली ती पकडून आलेला आहे नालासोपारा. रिक्षा पकडूया, घरी जाऊया. नालासोपारा सगळ्या विरार गाड्या खाली होऊन जातात आणि ईस्टला जायला लगेच गर्दी होते. गेले 4-5 दिवस आपण गावी होतो आणि इकडे अवस्था खूप बिकट होती. आज 9 जुलै 2026. पाणी आता उतरायला तर लागलं आहे, पण अजून पण डेपोच्या इथली अवस्था बघा कशी आहे. भयंकर पाणी आहे. म्हणजे काय लेवलला पाणी पोचलं असेल ते आता तुम्हाला व्हिडिओमध्ये, मीडियामध्ये किंवा न्यूजवरती तुम्ही बघितलं असेल. अजूनही पाणी उतरलं बोलत आहेत, पण तरी पण पाणी पहा किती आहे. चला आता रिक्षा भेटणं पण कठीण वाटतं आहे, बघूया तरी पण. बस स्थानकाच्या इथे अजून पण ढोपराच्या वरती पाणी आहे. हे बघा, अवस्था बिकट आहे. वरती फुटपाथवर जाऊया आणि तिकडून चालण्याचा प्रयत्न करूया. चला फायनली घरी आलो आहे बऱ्याच दिवसानंतर. काय करत होती? खेळत होती. कंटाळली, झोपून उठली आताच. हां खाली नाही गेली? आता सुट्टी ना. किती दिवस झाली? डायरेक्ट आता मंडेच. भरपूर दिवस ना. भरपूर दिवस सुट्टी झाली. हो ना. लाईट नाही, पंखा नाही, काही नाही ना. आता लाईट आली. पप्पा आले ना म्हणून लाईट आली. चला मंडळी, फायनली घरी आलो. नेत्रावती गाडी पकडून आज आपण मुंबईचा रस्ता धरला. तर पनवेलला उतरलो. पनवेलवरून आपल्याला काय डायरेक्ट गोरेगाव डायरेक्ट 4:34ची होती. आपण उतरलो 3:45ला, म्हणजे 3:40ला उतरलो आणि 3:45ची आपण मग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पकडली. 3:45ची गाडी पोचली 4:50ला बरोबर. पण जी 5:01 वाजता आपल्याला गाडी पकडायची होती बँड्रा, तर ती उशिरा आली. मात्र बँड्रावरून 5:18ची गाडी पण उशिरा होती. त्यामुळं मग सगळं कॅल्क्युलेशन जुळालं. पटापट धावपळ करून सगळ्या गाड्या पकडल्या. फायनली आता संध्याकाळचे 7:15 झालेत. आलो आहे घरी. असा ओव्हरऑल मंडळी गाव ते नालासोपारा मुंबई असा प्रवास होता. आणि आता इकडची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली आहे. लाईट आले, पाणी बऱ्यापैकी कमी झालं आहे. बाहेर मेन रस्त्यावरती पाणी दिसतं आहे, पण ते पण मला वाटतं उद्यापर्यंत सगळं व्यवस्थित होईल. असो, बराच त्रास सहन केला. वसई, विरार, नालासोपारा आणि बाकी मुंबईचे बरेचसे परिसर होते. कोकणामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पण प्रॉब्लेमच होता. तर आता सर्व सुरळीत झालं आहे, पण पाऊस अजून बराच आहे. कुठे
जाताय असा जास्त पाऊस पडताय तर एमर्जन्सी असेल तर बाहेर पडा. आपण पण गावाला अडकलेलो त्यामुळे मग रिस्क घेऊन काय आलो नका. इकडे सगळं व्यवस्थित होतं. चला मंडळी, तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. बाय बाय. सी यू. सी यू. काळजी घ्या. सांग. काळजी घ्या.